Exercise 7.1. Question first. Evaluate the following limits. Example first. Limit z tends to minus 3 in bracket square root of z plus 6 divided by z. Solution. Limit z tends to minus 3 in bracket square root of z plus 6 divided by z. Now here limit is z tends to minus 3. तिथे आपल्याला z ची व्हॅल्यू काय घ्यायची -3. Put z equal to -3. -3 equal to minus root 3 divided by 3 means root 3 into root 3. Root 3 into root 3 minus 1 upon root 3 or negative 1 upon root 3. Question first. Evaluate the following limits. Example 2. Limit y tends to minus 3 in bracket y raised to 5 plus 243 whole divided by y cube plus 27. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवायडेड बाय x मायनस a इक्वल टू n a रेस टू n मायनस 1. तर इथे न्यूमरेटरला y रेस टू 5 प्लस 243 आहे. तर त्याऐवजी आपण काय घ्यायचं आहे y रेस टू 5 मायनस मायनस 243 मायनस मायनस प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. नाउ 243 मीन्स नाउ हिअर n इज 5 n इक्वल टू हिअर 5. तर इथे आपल्याला 243 हा कोणत्या संख्येचा 5वा घात आहे ते काढायचं. त्याचे आपल्याला फॅक्टर घ्यायचे. 3 ने आपण आधी डिवाइड करू. 3 into 3 2 जा 3 21. 3 into 9 3 into 3 into 3 into 3 into 3 3 रेस टू 5. 3चा 5वा घात म्हणजे 3 हे 5 वेळा एकमेकांशी गुणल्यावर 243 उत्तर येतं. प्लस मायनस 27 मायनस मायनस प्लस y इक्वल टू y क्यूब मायनस मायनस 3 क्यूब. तर ह्या टर्म आपल्याला ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं. तिथे लिमिट y टेन्स टू मायनस 3 y रेस टू 5 मायनस मायनस 3 रेस टू 5 डिवायडेड बाय y क्यूब मायनस मायनस 3 क्यूब. आता इथे अंशाला आणि छेदाला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण y मायनस मायनस 3 ने काय करायचे डिवाइड करायचे. मग आपल्याला हा फॉर्म्युला तेव्हा वापरता येईल. लिमिट y टेन्स टू मायनस 3 y रेस टू 5 मायनस 3 रेस टू 5 y मायनस मायनस 3 y क्यूब मायनस 3 क्यूब डिवाइडेड बाय y मायनस मायनस 3. तर इथे आपण अंशाला आणि छेदाला y मायनस मायनस 3 y मायनस मायनस 3 ने डिवाइड केलेले. आता इथे ह्याचे लिमिट घ्यायचे आणि ह्याचे लिमिट घ्यायचं. ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला आन्सर काढायचे. लिमिट y टेन्स टू मायनस क्यूब y रेस टू 5 मायनस मायनस 3 रेस टू 5 y मायनस मायनस 3. लिमिट y टेन्स टू मायनस 3 y क्यूब मायनस मायनस 3 क्यूब डिवाइडेड बाय y मायनस मायनस 3. नाउ हियर n इज 5 अँड a इज मायनस 3. तर या फॉर्म्युल्यावरून आपण आता आन्सर करू. 5 मायनस 3 5 मायनस 1. इथे n इक्वल टू 3 आहे. मग 3 मायनस 3 3 मायनस 1 इक्वल टू 5 मायनस 3 रेस टू 4 डिवाइडेड बाय 3 मायनस 3 मायनस 1 स्क्वेअर 2. मग तिथे 4 आहे आणि ते 2 आहे. 4 मायनस 2 2 5 अपॉन 3 इंटू मायनस 3 4 मायनस 2. इथे आपण घातांची काय केली आहे वजाबाकी केलेली. 4 मायनस 2 4 मायनस 2 मीन्स 2. 5 अपॉन 3 इंटू मायनस 3 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इज 9. 5 अपॉन 3 इंटू 9 3 1 जा 3 3 3 जा 9 5 इंटू 3 15. Therefore answer is 15. Example 3. Limit z tends to minus 5 in bracket 1 upon z plus 1 upon 5 divided by z plus 5. Limit z tends to minus 5 1 upon z plus 1 upon 5 means 5 plus z divided by z plus 5. तिथे आपण 1 upon z plus 1 upon 5 याची बेरीज केली आहे. मग 5 plus z divided by 5z. लिमिट z tends to minus 5 z plus 5 divided by 5z into 1 upon z plus 5 z plus 5. Limit z tends to minus 5 1 upon 5z equal to 1 upon 5 into minus 5
झेड टेन्स टू -5 म्हणून आपण इथे झेडची इथे व्हॅल्यू -5 घेतलेली आहे, कारण लिमिट झेड टेन्स टू -5 आहे. -1/25. Therefore, answer is -1/25. Question 2. Evaluate the following limits. Limit x tends to 3 in bracket square root of 2x plus 6 divided by x. Limit x tends to 3 square root of 2x plus 6 divided by x. Now here limit is x tends to 3. Value of x is nearly 3. So therefore put x equal to 3 in this equation. 2 into 3 plus 6. 2x, 2 into 3. X tends to 3. Therefore x equal to here 3. Take 3. Divided by x means 3. 2 into 3, 6. 6 plus 6. 6 plus 6, 12. Square root of 12 divided by 3. Now 12 means 4 into 3 divided by 3. Now square root of 4 means 2. Therefore take outside 2. 2 root 3 divided by 3. Or 2 root 3. 3 means root 3 into root 3 equal to 2 root 3 divided by root 3 into root 3. Root 3 cancel. Therefore answer is 2 upon root 3. This is also correct and this is also correct. Answer 2 root 3 upon 3 or 2 upon root 3. Limit x tends to 2 in bracket x raised to -3 minus 2 raised to -3 upon x minus 2. Limit x tends to 2 in bracket x raised to -3 minus 2 raised to -3 divided by x minus 2. Now here n is -3 and a is 2, and by comparing limit x tends to a, x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n a raised to n minus 1. तर इथे हा आपल्याला फॉर्म्युल्यासारखाच याचा वापर करायचा आहे. Here n equal to -3 and a equal to 2. Now put in this n and a. Value of n and a equal to -3, 2 raised to -3 minus 1. That is -3, 2 raised to -4. -3, 2 raised to -4 means 1 upon 2 raised to 4. Equal to 1 upon 2 into 2 into 2 into 2. 1 upon 16. 2 into 2, 4. 4 into 2, 8. 8 into 2, 16. 1 upon 16 means 2 raised to -4. 2 raised to -4 means 1 upon 2 raised to 4 equal to 1 upon 16. 1 upon 16 minus 3 into 1, 3. 3 upon 16. Therefore answer is -3 upon 16. Limit x tends to 5 in bracket x cube minus 125 divided by x raised to 5 minus 3125. तर इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला परत ह्याच फॉर्म्युल्याचा उपयोग करायचा आहे. लिमिट एक्स टेन्स टू ए, एक्स रेस टू ए एन मायनस ए रेस टू एन डिवाइडेड बाय एक्स मायनस ए इक्वल टू एन ए रेस टू एन मायनस 1. Limit x tends to 5 in bracket x cube minus 125 divided by x raised to 5 minus 3125. आता इथे 125 means 5 into 5 into 5, that is 5 cube, and 3125 means 5 into 5 into 5 into 5 means 2 raised to 5 raised to 5 raised to 5 raised to 5. Limit x tends to 5, x cube minus 5 cube divided by x raised to 5 minus 5 raised to 5. Now take limit. First we divide numerator and denominator by x minus 5. तर इथे अंशाला आणि छेदाला आपण x minus 5 ने डिवाइड करायचे. मग त्याच्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येणार आहे. लिमिट x टेन्स टू 5, x क्यूब minus 5 क्यूब divided by x minus 5 whole divided by x raised to 5 minus 5 raised to 5 divided by x minus 5. आता इथे आपल्याला अंशाचं आणि छेदाचं दोन्हीचं लिमिट घ्यायचं आहे आणि ह्या फॉर्म्युल्याचा ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. लिमिट x टेन्स टू 5, x क्यूब minus 5 क्यूब divided by x minus 5. Limit x tends to 5, x raised to 5 minus 5 raised to 5 divided by x minus 5 equal to here n equal to 3 and a equal to 5.
So 3 into 5 raised to 3 minus 1. Now here a equal to 5, a is also 5 and n is here 5. Therefore 5 into 5 raised to 5 minus 1. 5 minus 1 equal to 3 into 5 raised to 3 minus 1 means 5 square. 3 into 5 square divided by 5 into 5 raised to 5 minus 1 means 5 raised to 4. 3 upon 5, 2 minus 4. 2 minus 4 equal to 3 upon 5 raised to minus 2 means 3 upon 5 into 1 upon 5 square. That is 3 upon 5 into 5 square means 5 into 5 into 5 means 125. 5 गुणिले 5 चा वर्ग म्हणजे 5 चा घन 5 क्यूब इक्वल टू 125. Therefore answer is 3 upon 125. If limit x tends to 1 in bracket x raised to 4 minus 1 divided by x minus 1 equal to limit x tends to a in bracket x cube minus a cube divided by x minus a, find all possible values of a. तर इथे आपल्याला एच्या पॉसिबल व्हॅल्यूज ऑल पॉसिबल व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत आणि आपल्याला लिमिट दिलेले LHSला लिमिट आहे आणि RHSला पण लिमिट आहे आणि हे दोन्ही सुद्धा कसे आहेत इक्वल आहे आणि त्यावरून आपल्याला ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ ए काढायचे आहेत. LHS साईडला लिमिट x टेन्स टू 1 इन ब्रॅकेट x रेस टू 4 मायनस 1 अपॉन x मायनस 1 इक्वल टू आणि RHSला लिमिट x टेन्स टू a x क्यूब मायनस a क्यूब डिवाइडेड बाय x मायनस a. LHS साईड इक्वल टू RHS साईड. आता आधी आपण LHS साईड सॉल्व करू. LHS साईड इक्वल टू लिमिट x टेन्स टू 1 इन ब्रॅकेट x रेस टू 4 मायनस 1 डिवाइडेड बाय x मायनस 1. नाउ यूज हियर फॉर्म्युला लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवाइडेड बाय x मायनस a equal to n a raised to n minus 1. Now here n equal to 4, n equal to 4 and a equal to 1, a equal to 1. Now put this n and a in this formula. Therefore 1 raised to 4 minus 1, that is 4 into 1 raised to 4 minus 1, 3. 1 cube means 1. Therefore 4 into 1 cube equal to 4. LHS side equal to 4. RHS side, right hand side is limit x tends to a in bracket x cube minus a cube divided by x minus a. Again use this formula. Here n equal to 3 and a equal to a. 3 into a raised to 3 minus 1, that is 3 into a square. 3 minus 1 square. RHS is 3a square. LHS equal to RHS. Question मध्ये दिलेले LHS equal to RHS. Therefore 4 equal to 3a square. 4 equal to 3a square. Therefore a square equal to 4 upon 3. Now take here square root both side. Therefore a equal to plus minus 2 upon root 3. Answer is plus minus 2 upon root 3. Question 3. Evaluate the following limits. First, limit x tends to 1 in bracket x plus x square plus x cube plus x raised to 4 plus dot 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 plus x raised to n minus 1 whole divided by x minus 1. लिमिट x टेन्स टू 1 कंसामध्ये x अधिक x चा वर्ग अधिक x चा घन अधिक x चा चौथा घात अधिक डॉट 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 अधिक x चा n वा घात वजा n भागिले x वजा 1. Now here n is number and here x square plus x cube, these are also numbers and these numbers are equal to n. म्हणजे इथे n ह्या संख्या आहेत आणि ह्या n संख्येतून वजा जेवढ्या संख्या आहेत तेवढी संख्या वजा भागिले x वजा 1 आहे. तर इथे आपण n म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 डॉट 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 n टाइम्स असं घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल सपोज n इक्वल टू 10 मीन्स 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 means here we added 1 10 times and that is equal to 10. Limit x tends to 1 x plus x square plus x cube plus x raised to 4 plus x raised to 5 plus dot 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 plus x raised to n minus in bracket 1 plus 1 plus 1 plus 1 plus 1 plus dot 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 plus n times. तर इथे आपण n म्हणजे काय केले 1 अधिक 1 अधिक हे n टाइम्स असं घेतलेले म्हणजेच इक्वल टू n आहे. तर त्यानंतर आपल्याला रिअरेंज करायचे टर्म्स रिअरेंज करू आपण. x वजा 1 x minus 1 plus x square minus take this one now x square minus 1. Similarly x cube minus 1 here is minus
Therefore, we take here minus x cube minus 1 plus x raised to 4 minus 1 plus x raised to 5 minus 1 plus dot 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 x raised to n. आता इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी लिमिट घ्यायचे. लिमिट x टेन्स टू 1 x मायनस 1 डिवाइडेड बाय x मायनस 1. x मायनस 1 ह्या प्रत्येक न्यूमरेटरला जे टर्म्स आहेत त्याला डिवाइड करायचे. लिमिट x टेन्स टू 1 x minus 1 divided by x minus 1 plus limit x tends to 1 x square minus 1 divided by x minus 1 plus limit x tends to 1 x cube minus 1 divided by x minus 1 plus dot 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 plus x raised to n minus limit x tends to 1 x raised to n minus 1 divided by x minus 1. आता हे प्रत्येक इथलं आपल्याला लिमिट काढायचे आणि फॉर्म्युला कोणता वापरायचा आपल्याला. लिमिट x टेन्स टू a x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n into a raised to n minus 1. तर ह्याचं लिमिट काढू आपण आधी, मग ह्याचं मग ह्याचे. इथे n इक्वल टू किती आहे, x ची पॉवर किती आहे तर 1 आहे. n इक्वल टू 1 आणि a इक्वल टू 1. तिथे आपण ह्या फॉर्म्युलेट ठेवा. 1 into 1 raised to n minus 1. n is also 1. n minus 1. 1 minus 1 that is 1 raised to 0 means 1. 1 raised to 0 means 1. n minus 1. n is 1. 1 minus 1 0. Plus here n equal to 2 and a equal to 1. 2 1 raised to 2 minus 1. 2 minus 1. 2 minus 1 is also 2 minus 1 equal to 1 raised to 1 means 1. Plus 3 into 1 raised to 3 minus 1 plus dot 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 n into 1 raised to n minus 1. That is 1 plus 2 into 1 2. 2 into 1 2. 3 into 1 3 plus dot 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 plus n. And now this is series. n in bracket n plus 1 divided by 2. जर अशी सिरीज असेल, असा सिक्वेन्स असेल, त्या सिक्वेन्समध्ये जर असे एलिमेंट्स असतील 1 2 3 प्लस डॉट 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 n आणि ह्याची आपल्याला बेरीज करायची असेल तर त्यावेळेस आपण इथे हा फॉर्म्युला वापरत असतो सिरीजचा n in bracket n plus 1 upon 2. Therefore answer is n in bracket n plus 1 upon 2. Evaluate the following limits. To limit x tends to 7 in bracket cube root of x minus cube root of 7 in another bracket cube root of x plus cube root of 7 whole divided by x minus 7. Solution. Limit x tends to 7 कंसामध्ये x चे घनमूळ वजा 7 चे घनमूळ दुसऱ्या कंसात x चे घनमूळ अधिक 7 चे घनमूळ भागिले x वजा 7. क्यूब रूट ऑफ x हेच आपण कसे लिहू शकतो 1 x रेज टू 1/3 minus 7 रेज टू 1/3. Cube root of 7 means 7 raised to 1/3 divided by in another bracket x raised to 1/3 plus 7 raised to 1/3 divided x minus 7. आता इथे आपल्याला हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. a minus b into a plus b equal to a square minus b square. Now here a equal to x and b is 7. X raised to 1/3 and b raised to 1/3. With limit x tends to 7 a square minus b square means x raised to 1/3 square minus 7 raised to 1/3 square divided by x minus 7. Limit x tends to 7 x raised to 2/3 2 into 1/3 or 1/3 into 2 means 2/3 minus 7 raised to 2/3 whole divided by x minus 7. Now here use formula limit x tends to a x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n into a raised to n minus 1. Now here n is 2/3 and a is 7. Now put n equal to 2/3 and a equal to 7 in this equation. So 2/3 into a raised to n minus 1 means 2/3 minus a is here 7. 7 raised to 2/3 minus 1. Now 2/3 minus 1 means 2 minus 3 divided by 3 that is minus 1/3 equal to 2/3 7 raised to minus 1/3 equal to 2/3 into 7 raised to 1/3 means 1/7 raised to 1/3. Cube root of 7 means cube root of 7. Cube root of 7. 1 / cube root of 7 equal to 2 into 1 2 divided by 3 into cube root of 7 3 into cube root of 7. Therefore answer is
2/3 into cube root of 7. Question 3. Evaluate the following limits. मतलब third example, if limit x tends to 5 in bracket x raised to k minus 5 raised to k whole divided by x minus 5 equal to 500, find all possible values of k. इथे आपल्याला all possible values of k find out करायचे आणि solution limit x tends to 5 in bracket x raised to k minus 5 raised to k divided by x minus 5 equal to 500. इथे RHS आणि LHS साइड इक्वल आहे. RHS इक्वल टू LHS इक्वल टू RHS. तर आता आपण LHS साइड सॉल्व करू. लिमिट x टेन्स टू 5 x रेस टू k मायनस 5 रेस टू k डिवाइड बाय x मायनस 5. तर इथे आपल्याला परत फॉर्म्युला वापरायचा आहे. लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवाइडेड बाय x मायनस a इक्वल टू n a रेस टू n मायनस 1. Now here n equal to k and a equal to 5. Therefore k into 5 raised to k minus 1. This is LHS side and RHS side is 500. Therefore k into 5 raised to k minus 1 equal to 500. 500 त्याचे आपल्याला प्राइम फॅक्टर घ्यायचे. तर आपण आता इथे 5 नी किंवा 2 नी डिवाइड केलं तरी चालेल. तर 5 नी आपण डिवाइड करू. 5 into 100 means 500. 5 into 5 into 5 नी 100 ला डिवाइड केले. 5 20. 5 into 20 equal to 100. 4. Therefore 5 cube into 4 or 4 into 5 cube. 5 into 5 cube means 500. 4 into 5 cube. Now comparing LHS and RHS. Here k equal to 4. Or k minus 1 equal to 3. Therefore k equal to 3 plus 1, that is 4. Answer is 4. K equal to 4. Question 3. Evaluate the following limits. Example 4. Limit x tends to 0 in bracket 1 minus x raised to 8 minus 1 divided by 1 minus x square minus 1. आता इथे आपल्याला परत फॉर्म्युला वापरायचा आहे. लिमिट x tends to a x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n into a raised to n minus 1. Now here put y equal to 1 minus x, and when x tends to 0, then y tends to 1. जेव्हा x टेन्स टू 0 आहे तेव्हा y टेन्स टू 1 आहे. कारण जर आपण x ची व्हॅल्यू 0 ठेवली तर y इक्वल टू 1 येतं. म्हणजे y ची व्हॅल्यू ही जवळजवळ 1 आहे. देन y टेन्स टू 1. लिमिट y टेन्स टू 1. आता x टेन्स टू 0 च्या वेळी आपण y टेन्स टू 1 घेतोय आणि 1 मायनस x इक्वल टू आपण y घेतोय. y रेस टू 8 मायनस 1 डिवाइड बाय y स्क्वेअर मायनस 1. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा आपल्याला लिमिट घ्यायचं आहे. लिमिट y टेन्स टू 1 y रेस टू 8 मायनस 1 divided by limit y tends to 1 y square minus 1. तर इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अंशाला आणि छेदाला आपण y मायनस 1 ने काय करू, डिवाइड करू. इक्वल टू लिमिट y टेन्स टू 1 y रेस टू 8 मायनस 1 डिवाइडेड बाय y मायनस 1 होल डिवाइडेड बाय लिमिट y टेन्स टू 1 y स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय y मायनस 1. तर इथे न्यूमरेटरला अंशाला पण आपण y मायनस 1 ने डिवाइड केले आणि छेदाला सुद्धा y मायनस 1 ने डिवाइड केले. आता ह्याचं आपल्याला लिमिट घ्यायचं ह्या फॉर्म्युल्यावर. नाउ हिअर n इक्वल टू 8 अँड a इक्वल टू 1. हिअर n इक्वल टू 2 अँड a इक्वल टू 1. नाउ पुट हिअर n इक्वल टू 8 a इक्वल टू 1. 8 into 1 raised to 8 minus 1 divided by 2 into 1 raised to 2 minus 1. 1 raised to 8 minus 1 means 1 raised to 7 equal to 1. Therefore 8 into 1 means 8. Similarly here 2 into 1 means 2. 8 divided by 2 means 4. Therefore answer is 4. Example 5. Limit x tends to 0 in bracket cube root of 1 plus x minus square root of 1 plus x whole divided by x. Solution. Limit x tends to 0 in bracket cube root of 1 plus x minus square root of 1 plus x divided by x. Put y equal to 1 plus x. 1 plus x. When x tends to 0, then y tends to, when x tends to 0, then y tends to 1. And x equal to y minus 1. X equal to y minus 1. Limit
ते आता x टेन्स टू 0, पण आपण आता y टेन्स टू 1 घेणार आहोत. y टेन्स टू 1 आणि 1 प्लस एक्स इक्वल टू वाय घ्यायचं. क्यूब रूट ऑफ y मायनस स्क्वेअर रूट ऑफ y डिवायडेड बाय x मीन्स y मायनस 1, y मायनस 1 इक्वल टू लिमिट y टेन्स टू 1. Cube root of y is also write as y raised to 1 upon 3. Y raised to 1 upon 3 minus square root of y means y raised to half. Y raised to half divided by y minus 1. Now here we use formula limit x tends to a. X raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n into a raised to n minus 1. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरून लिमिट काढायचं आहे. Limit y tends to 1. Now add here 1 and subtract 1. Add 1 and subtract 1. तर इथे आपण न्यूमरेटरला म्हणजे अंशाला 1 मिळवू आणि 1 वजा करू. y raised to 1 upon 3 minus 1 plus 1 minus y raised to half divided by y minus 1. Limit y tends to 1. Y raised to 1 upon 3 minus 1. Now take first this term minus y raised to half and then plus 1 divided by y minus 1. Limit y tends to 1. Y raised to 1 upon 3 minus 1 minus, now take in bracket half minus 1. Y raised to half means square root of y minus 1 divided by y minus 1. तर इथे मायनस आपण कंसाच्या बाहेर घेतलंय म्हणून ते प्लस 1च्या ऐवजी मायनस 1 लिहिलं आपण. मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ऋण ऋण धन. हे आपण कंसात घेतले. आता ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म धरू. आता ह्याला आणि ह्याला आपल्याला y मायनस 1 ने डिवाइड करायचे. लिमिट y टेन्स टू 1 मायनस y मायनस 1. आता दोन्हीला आपल्याला लिमिट घ्यायचे दोन्ही टर्मचं आणि फॉर्म्युला वापरायचा आहे. मायनस लिमिट y टेन्स टू 1. Now use here formula and here also use this formula. Now here n equal to 1 by 3 and a equal to 1. Here n equal to half and a equal to 1. Equal to 1 by 3, 1 raised to 1 by 3 minus 1. Minus half, 1 raised to half minus 1. 1 by 3. Now 1 raised to 1 by 3 minus 1. Means 1 minus 3 divided by 3. Means 1 raised to minus 2 divided by 3. Equal to 1. Therefore 1 by 3 minus, and here is also this is equal to 1. Now subtract this two number. तर हे दोन्ही अपूर्णांक आहेत. अपूर्णांकाची आपल्याला इथे वजाबाकी करायची. 2 into 1 2, 3 into 1 3. Means minus 1 divided by 6 equal to minus 1 upon 6. Therefore answer minus 1 upon 6. Question 3 मधला 6. Limit y tends to 1, 2y minus 2 whole divided by cube root of 7 plus y minus 2. Put x cube equal to 7 plus y. 7 plus y. X cube equal to 7 plus y. Therefore y equal to x cube minus 7. जर x घन बरोबर 7 अधिक y असेल तर y बरोबर x घन वजा 7 आहे. आणि जेव्हा y tends to 1 आहे तेव्हा y tends to 1, y equal to 1 घेतला आपण इथे x cube minus 7. Then x cube equal to 1 plus 7, that is 8. X cube equal to 8. म्हणजे 2 cube equal to 8. 8. Therefore x equal to 2. When y tends to 1, then x tends to 2. As y tends to. Limit. आता इथे आपल्याला y च्या ऐवजी x tends to 2 घ्यायचं आहे. x tends to 2. 2y. y equal to x cube minus 7. Minus 2. Minus 2 divided by cube root of x cube. X cube means 7 plus y. Cube root of 7 plus y means cube root of x cube minus 2. Equal to limit x tends to 2. Now multiply 2 into x cube, 2x cube. 2x cube minus 2 into 7, 14. Minus 2 whole divided by cube root of x cube equal to x. X minus 2 equal to limit x tends to 2. 2x cube minus 14 and minus 2 means minus 16 whole divided by x minus 2. Limit x tends to 2.
Now take here 2 common. 2 in bracket x cube minus 8. 2 into 8, 16. Whole divided by x minus 2. Now here 2 is constant. Take outside. 2 into limit x tends to 2. X cube minus 8 whole divided by x minus 2. Now 8 means what? 2 into 2 into 2. 2 into 2, 4. 4 into 2, 8. Means 2 cube. 8 equal to 2 cube. 2 into limit x tends to 2. X cube minus 2 cube whole divided by x minus 2. Now use here formula. Limit x tends to a, x raised to n minus a raised to n whole divided by x minus a equal to n into a raised to n minus 1. तिथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. x tends to 2 x tends to a equal to n a raised to n minus 1. Here n is 3, n is 3 and a is 2 equal to n a raised to n minus 1 means equal to 2 into 3 into 2 raised to 3 minus 1. That is 2 into 3 into 2 square. 2 into 3 into 4. 2 square 4. 2 into 3 6. 6 into 4. 6 गुणिले 4. 6 चौक 24. Therefore answer is 24. Question 3 मधले example 7. Limit z tends to a in bracket z plus 2 raised to 3 by 2 minus in bracket a plus 2 raised to 3 by 2 whole divided by z minus a. आता इथे न्यूमरेटरला ज्या टर्म्स आहेत त्या z प्लस 2 रेस टू 3 बाय 2 आहे आणि a प्लस 2 रेस टू 3 बाय 2 आहे. तर पॉवर 1 आहे आणि डिनॉमिनेटरला टर्म्स आहे z मायनस a. तर हा क्वेश्चन आपल्याला इथे फॉर्म्युलाच वापरावा लागणार आहे. लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेज टू n होल डिवाइडेड बाय x मायनस a इक्वल टू n इंटू a रेस टू n मायनस 1. आणि इथे 3 बाय 2 आहे 3 बाय 2 आहे आणि टर्म्स आहेत z प्लस 2 a प्लस 2. इथे z मायनस a आहे. तिथे प्लस टू ॲड आहे जास्त आहे. तर ते आपल्याला त्यासाठी आपण काय करणार आहोत. x इक्वल टू लेट x इक्वल टू z प्लस 2 घेऊ अँड b इक्वल टू a प्लस 2 घेऊ. x इक्वल टू z प्लस 2 अँड b इक्वल टू a प्लस 2 आणि z मायनस a आहे. z मायनस a. नाव फ्रॉम धिस z इक्वल टू x मायनस 2 अँड फ्रॉम धिस a इक्वल टू b मायनस 2. देअरफॉर z मायनस a पुट z इक्वल टू x मायनस 2 अँड मायनस a टेक b मायनस 2. देअरफॉर x मायनस 2 मायनस b प्लस 2 equal to x minus b. Therefore z minus a equal to x minus b. And when z tends to a and z equal to x minus 2, a equal to b minus 2. Therefore x tends to b. X minus 2 tends to b minus 2 means x tends to b. Put x equal to z plus 2, b equal to a plus 2. Therefore z minus a equal to x minus b. As z tends to a, x tends to b. Limit आता इथे z tends to a च्या ऐवजी आपल्याला घ्यायचे x minus x tends to b. In bracket z plus a, z plus 2 means x raised to 3 by 2 minus a plus 2 means b raised to 3 by 2 divided by z minus a means x minus b. आता हे पूर्ण ह्या फॉर्म मध्ये आलेले. Now use here this formula. Here n equal to 3 by 2 and a equal to b. Now put n equal to 3 by 2 and a is here b raised to n minus 2 means 3 by 2 minus 1. Now 3 by 2 minus 1 means 3 minus 2. 2 into 1 2 means 1 upon 2 equal to 3 by 2 b raised to 1 upon 2. b raised to 1 upon 2 means square root of b equal to 3 by 2 square root of b. But b is nothing but a plus 2. Therefore answer is 3 by 2 or 3 upon 2 into square root of a plus 2. Question 3 मतलब example 8. Limit x tends to 7 in bracket x cube minus 243 divided by square root of x minus square root of 7. Now 243 means 7 into 7 that is 7 cube. Put here 243 equal to 7 cube. And square root of x means x raised to half. And square root of 7 means 7 raised to half. X raised to half minus 7 raised to half. Use here formula. Limit x tends to a, x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n into a raised to n minus 1. आता इथे जर आपण बघितलं अंशस्थानी x
घन वजा 7 घन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब आहे न्यूमरेटरला, म्हणजे इथे पॉवर सेम आहे 3 3. तसंच डिनॉमिनेटरला म्हणजे छेदाला जे टर्म्स आहेत एक्स रेस टू हाफ मायनस 7 रेस टू हाफ आहे. पण आता हा जर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा असेल तिथे डिवाइडेड बाय एक्स मायनस ए आहे, तिथे आपल्याला डिवाइडेड बाय एक्स मायनस 7 करावं लागेल न्यूमरेटरला. तसंच डिनॉमिनेटरला सुद्धा एक्स मायनस 7 ने डिवाइड करावं लागेल. डिवाइड डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स मायनस 7, म्हणजे अंशाला आणि छेदाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला एक्स मायनस 7 ने डिवाइड करायचे, भाग द्यायचा आहे. लिमिट एक्स टेन्स टू 7 एक्स क्यूब मायनस 7 क्यूब डिवाइड बाय एक्स मायनस 7 एक्स रेस टू हाफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ हाफ डिवाइड बाय एक्स मायनस 7. तर इथे आपण अंशाला छेदाला एक्स मायनस 7 ने डिवाइड केलं. आता अंशाचं आणि छेदाचं न्यूमरेटरचं आणि डिनॉमिनेटरचं आपल्याला लिमिट घ्यायचं आहे. लिमिट एक्स टेन्स टू 7 एक्स क्यूब मायनस 7 क्यूब डिवाइड बाय एक्स मायनस 7 होल डिवाइड बाय लिमिट एक्स टेन्स टू 7. आता इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. हिअर एन इक्वल टू 3 पॉवर आहे आणि ए इक्वल टू 7 अँड हिअर ए इक्वल टू हाफ एन इक्वल टू हाफ अँड ए इक्वल टू 7 इक्वल टू 3 7 रेस टू 3 मायनस 1 अँड हाफ 7 रेस टू हाफ मायनस 1. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण इथे लिहिले. तर 3 इंटू 7 रेस टू 3 मायनस 1 3 मायनस 1 इज 2 डिवाइड बाय हाफ इंटू 7 रेस टू हाफ मायनस 1 means 1 minus 2 means minus half equal to 3 into 7 square means 7 into 7 half and 7 raised to minus half means 1 upon 7 raised to half, that is 1 upon square root of 7. Half into 7 raised to 1 upon half means 1 upon square root of 7 equal to 3 into 7 into 7 into 2 into root 7 equal to 3 into 2 6 7 into 7 49 into square root of 7. Multiply 6 and 49. 6 into 9 294 into root 7. Therefore answer is 294 square root of 7. तर उत्तर काय आहे 294 वर्गमुळात 7. क्वेश्चन 3 मधला एक्झाम्पल 9. लिमिट एक्स टेन्स टू 1 इन ब्रॅकेट एक्स प्लस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 5 प्लस डॉट 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 प्लस एक्स रेस टू 2n मायनस 1 मायनस n होल डिवाइडेड बाय एक्स मायनस 1. नाउ पुट हिअर n मीन्स 1 प्लस 1 प्लस 1 प्लस डॉट 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 प्लस n टाइम्स. लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स प्लस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 5 प्लस x raised to 2n minus 1 minus in bracket 1 plus 1 plus 1 plus dot 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 plus n times whole divided by x minus 1. Limit x tends to 1. Now take here x and this minus 1. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणजे इथे ह्या 1चं चिन्ह साईन काय असणार आहे मायनस 1 प्लस एक्स क्यूब परत हा 1 घ्यायचा साईन काय घ्यायची मायनस 1 प्लस minus 1 plus x raised to 2n minus 1 and whole divided by x minus 1 equal to limit x minus 1. आता x minus 1 नी ह्या प्रत्येक ग्रुपला डिवाइड करायचं आणि मग आपल्याला त्याचं लिमिट घ्यायचं आहे. लिमिट x minus 1 डिवाइडेड बाय x minus 1 प्लस लिमिट x टेन्स टू 1 x क्यूब मायनस 1 डिवाइड बाय x minus 1 प्लस लिमिट x टेन्स टू 1 x रेस टू 5 minus 1 x minus 1 प्लस डॉट 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 प्लस plus x raised to 2n minus 1 divided by x minus 1 plus limit x tends to 1 x raised to 2n minus 1 divided by x minus 1. आता इथे परत आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. लिमिट x tends to a x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n into a raised to n minus 1. आता इथे हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. इक्वल टू हिअर n इक्वल टू 1 and a equal to 1. Here n equal to 3, a equal to 1. Here n equal to 5 and a equal to 1. Here n equal to 2n minus 1 and a equal to 1. Therefore 1 into 1 raised to 1 minus 1 plus 3 into 1 raised to 3 minus 1 plus 5 into 1 raised to 5 minus 1 plus dot 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 plus
2n minus 1 into 1 raised to 2n minus 1 minus 1. Now 1 into 1 raised to 1 minus 1 means 1 into 1 raised to 0, and 1 raised to 0 means 1. Therefore answer is here 1. 1 raised to 0 means 1. Therefore 1 into 1 raised to 0 means 1. 1 into 3 into 1 raised to square. 1 square means 1. 1 square is also 1. Three plus 5 plus dot 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 plus 2n minus 1, and this is nothing but series, and here addition is 1 plus 3 plus 5 plus these are elements, and it is equal to in summation form we write that summation 2r minus 1, where r equal to 1 to n, means summation 2r equal to 1 to n minus summation 1 where r equal to 1 to n. Here 2 is constant, 2 summation r where r equal to 1 to n minus summation 1 where r equal to 1 to n, and it is equal to 2 n in bracket n plus 1 divided by 2 minus n. 2 cancel, n plus 1 minus n, that is n into n square, plus n into 1 n, and minus n, plus n minus n square. Therefore answer is n square.